अकाउंटिंगचे 3 गोल्डन रूल्स आहेत, जे प्रत्येक अकाउंट शिकणाऱ्याला माहीत असणं गरजेचं असतं. तर पहिलं आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम असं सांगतो की डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा नियम हा खर्चासंबंधी असतो, खर्च किंवा इन्कम संबंधी असतो. त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. जेवढे पण एक्सपेन्स आणि लॉसेस असतात त्यांना डेबिट द्यायचं असतं, आणि जे पण इन्कम आणि फायदा असतो त्यांना क्रेडिट द्यायचं असतं. आणि शेवटचं आहे पर्सनल अकाउंट. हा पर्सनल अकाउंट म्हणजे इंडिव्हिज्युअल्स, व्यक्तिगत जे अकाउंट्स असतात त्याच्याशी संबंधित असतो.